बोईसरमध्ये खाद्य सुरक्षेला मोठा झटका। महादेव फ्रूट अँड ज्यूस सेंटरमध्ये डाळिंबाच्या रसात जिवंत अळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। बोईसर पूर्वेतील अधिकारी रुग्णालयाजवळील टाटा हाऊसिंग परिसरातील महादेव फ्रूट अँड ज्यूस सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारी 3:30च्या सुमारास हा प्रकार उघड झाला। ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या डाळिंबाच्या रसात अचानक जिवंत अळ्या दिसताच जागीच गोंधळ उडाला। या प्रकरणी दुकानदाराला स्पष्टीकरण विचारण्यात आलं असता त्याने दिलेलं दुर्लक्षपूर्ण उत्तर अधिकच संतापजनक ठरलं। ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर शेजारील लाईफलाईन रुग्णालयात रसाची तपासणी करण्यात आली। तपासणीत अळ्या जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने हा प्रकार अधिक गंभीर बनला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगर कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून विक्रेत्यांवर कोणताही वचक नसल्याने अशा घटना वाढत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे। अन्न सुरक्षेबाबतचे नियम पाळले जात नाहीत हे आजच्या घटनेनं ठळकपणे समोर आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकारावर कोणती अधिकृत कारवाई होणार? दुकानदारावर कडक पावले उचलली जाणार की प्रकरण थंड बस्त्यात जाणार? अन्न व औषध प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण प्रश्न एकच, नागरिकांच्या अन्न सुरक्षेचा खरंच कोण राखणदार? अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरातीसाठी 877 987 0863 या नंबरवर संपर्क साधा।